वर्ग आपल्या सर्वांना व विद्यार्थी मित्रांनो 150 वर्ष पारतंत्र्यात राहून भारतातील प्रत्येकाला आज प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य लाभले आहे. विविधतेत एकता जपणारा भारत देश एक महाराष्ट्र आहे. देशाची सेवा करायची असेल तर आपल्याला देशाच्या प्रगतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. समजून घ्यावे लागेल की माझी जबाबदारी काय आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी 280 करोड हात आपल्याकडे आहेत. या हाताला योग्य कामाची सवय होणे आवश्यक आहे आणि या एका सवयीमुळे आपला भारत देश एक नंबरची अर्थव्यवस्था बनेल. आपल्या तिरंगा झेंड्यामध्ये 3 रंग आहेत. ते 3 रंग त्याग, शांतता, समृद्धी याचा संदेश आपल्याला देत आहे. तिरंगा एकत्र राहावा असे वाटणे स्वाभाविकच आहे, परंतु काही लोक म्हणतात भगवा आमचा रंग, काही लोक म्हणतात हिरवा आमचा रंग, काही लोक म्हणतात निळा आमचा रंग, काही लोक म्हणतात पांढरा आमचा रंग. या सगळ्या धर्मांनी जर आपला रंग वाटून घेतला तर तिरंगा विभागला जाईलच. त्याबरोबर आपली वाटणी व्हायला ही वेळ लागणार नाही. म्हणून असे म्हणतात, हिंदू देश के निवासी हम सब एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. या जन्माचा नजराना मायभूमीस पेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा. सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी, हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा. जय घोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरय व्हावा.